मित्रांनो, तुम्ही मान्य करा किंवा करू नका, पण या जगामध्ये असे काही दरवाजे आहेत, ज्या दरवाजांच्या पलीकडे एक भयानक जगही अस्तित्वात आहे. ज्या जगामध्ये भूत, प्रेत, आत्मा, पिशाच्य अशा पारलौकिक ताकदीचा वास असतो. या निगेटिव्ह ताकद आपल्याला तोपर्यंत त्रास देत नाही, जोपर्यंत आपण हा दरवाजा उघडत नाही. पण जर कोणी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर त्याला स्वतः देवही वाचू शकत नाही. आजची आपली कथा ही अशाच एका मुलीची आहे, जिने हा भयानक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि मग तिच्यासोबत ते घडले ज्याचा विचार त्या मुलीनेही कधी केला नसेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या कथेला आपण सुरुवात करू. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूलाच असलेली घंटीचे बटनही दाबून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. मित्रांनो, ही कथा आपल्याच एका सबस्क्रायबरने आपल्यासोबत शेअर केली आहे, जिचे नाव वनिता आहे. ही घटना वनिता आणि तिच्या मैत्रिणींसोबत 2019च्या सुरुवातीलाच घडली होती. त्यावेळी वनिता गुजरातमधील एका हॉस्टेलमध्ये शिकत होती. आता वनिता ज्या रूममध्ये राहत होती त्या रूममध्ये तिच्यासोबत आणखीन 2 मुली राहत होत्या. त्यामध्ये एकीचे नाव रीना आणि दुसरीचे नाव पूजा होते आणि या तिघीही खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. खरं तर 2019 हे त्यांच्या हॉस्टेलमधील शेवटचे वर्ष होते. मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्यांदा त्या हॉस्टेलबद्दल थोडे सांगतो, जेणेकरून ही कथा समजण्यासाठी आपल्याला सोपे जाईल. वनिता ज्या हॉस्टेलमध्ये राहत होती ते हॉस्टेल मुख्य शहरापासून थोडेसे लांब होते. हॉस्टेल थोडे जुने आणि एखाद्या चाळीप्रमाणे होते. सर्व खोल्या एकमेकांना चिटकूनच होत्या आणि शहरापासून थोडे लांब असल्यामुळे हॉस्टेलच्या आजूबाजूलाही जास्त काही नव्हते. हॉटेलच्या पाठीमागे एक जंगल होते, जे रात्रीच्या वेळेस खूपच भयानक आणि भकास वाटत असे. आता वनिता आणि तिच्या मैत्रिणींची रूम ही हॉस्टेलच्या सर्वात शेवटी आणि जंगलाच्या जवळच होती. पण त्या तिघींना याची कधीच भीती वाटली नाही. पण आता त्यांच्यासोबत ती घटना घडणार होती, ज्यामुळे आज ही कथा मी तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो, आता ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा या घटनेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. 2019ला जेव्हा सुट्ट्या संपून या तिघीही पुन्हा हॉस्टेलमध्ये आल्या होत्या, तेव्हा त्यामध्ये रीना नावाची जी मुलगी होती, तिची आई काही महिन्यांपूर्वीच वारली होती आणि या घटनेमुळे रीना थोडीशी डिप्रेस होती. खरं तर सगळ्यांना वाटत होते की हळूहळू वेळेनुसार सर्व काही ठीक होईल आणि रीना या दुःखातून बाहेर येईल. पण मित्रांनो, त्या मुलींसोबत यापुढे अशी एक घटना घडली ज्यामुळे रीनाचेही संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले. त्याचे झाले असे, रीना, वनिता आणि पूजा हे सकाळी कॉलेजला जात असत आणि दुपारच्या वेळेस कॉलेजवरून घरी परत येत असत. थोडाफार अभ्यास करून ते आपल्या रूममध्येच आराम करत असत. कधी गप्पा मारत असत तर कधी मोबाईलवरती पिक्चर बघून आपला टाइमपास करत असत आणि अशा प्रकारे त्यांचा दिनक्रम चालत असे. आणि त्यात एके दिवशी पूजा
ही तिच्या मोबाईलमध्ये एक हॉरर पिक्चर घेऊन येते. त्या पिक्चरचे नाव होते ओझा बोर्ड. त्या दिवशी या तिघी पण सोबत बसूनच ते पिक्चर बघत होते आणि काही वेळात पिक्चर बघूनही पूर्ण झाला. पण पिक्चर बघितल्यानंतर रीना खूपच अपसेट झालेली होती आणि ती कसले तरी विचारत असल्याचे त्या बाकीच्या दोघींनाही जाणवले. तेव्हा वनिता रीनाला विचारू लागते, रीना, काय झाले तुला? तू कसला इतका विचार करतेस? त्यावर रीना उत्तर देते, काही नाही, आईची आठवण येत होती. तेव्हा रीनाने पुढे सांगितले की तिची आई बाजारात भाजी आणण्यासाठी गेली असताना एका ट्रकने तिला उडवले आणि जाग्यावरच तिच्या आईचा मृत्यू झाला. आणि तिच्या आईसोबत तिला शेवटचे बोलताही आले नाही. तिच्या या बोलण्यावरती वनिता आणि पूजाने तिला धीर देत, सगळे काही ठीक होईल, तू अभ्यासाकडे लक्ष दे, म्हणजे तुझी आई जिथे कुठे असेल तिथे ती तुला पाहून आनंदीच होईल. पण या दोघी रीनाला समजावत असतानाच रीना त्या दोघींनाही असे काही बोलून जाते की जे ऐकून त्या दोघींच्याही पायाखालची जमीनच सरकते. रीना म्हणते की मला सुद्धा ओझा बोर्ड वापरून माझ्या आईसोबत एकदा बोलायचे आहे. ती कशी आहे, ती कुठे आहे आणि तिची शेवटची इच्छा काय आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. तेव्हा वनिता आणि पूजा रीनाला खूप समजावतात, पण ती कोणाचेच ऐकत नाही. त्यामुळे वनिता आणि पूजा रीनाला ओझा बोर्ड वापरून आपण तुझ्या आईसोबत नक्कीच बोलूया असे म्हणून तिची समजूत काढतात. खरं तर वनिता आणि पूजाला वाटले होते की रीना 1-2 दिवसांनी हे सर्व काही विसरून पहिल्यासारखे नॉर्मल होऊन जाईल. पण त्या दोघींच्या पायाखालची जमीन तेव्हा सरकली जेव्हा एके दुपारी या तिघीही त्यांच्या रूमवरती बसून अभ्यास करत होत्या आणि इतक्यात एक मुलगा त्यांच्या हॉस्टेलच्या गेटवरती एक पार्सल घेऊन येतो आणि ते पार्सल घेऊन रीना तिच्या रूममध्ये येते. जसे रीना ती पार्सल उघडते आणि त्यात असलेली गोष्ट पाहून वनिता आणि पूजा हे 2 मिनिटासाठी शॉकमध्ये जातात. कारण त्या पार्सलमध्ये दुसरे तिसरे काही नसून त्यात एक ओझा बोर्ड होता जो रीनाने त्याच्या एका मित्राकडून ऑनलाईन मागवलेला होता. वनिताला सुद्धा हॉरर गोष्टीमध्ये खूपच इंटरेस्ट असल्यामुळे ती रीना सोबत ओझा बोर्डचा खेळ खेळण्यासाठी लगेच तयार होते. पण पूजा ही थोडी घाबरलेली होती आणि त्या दोघींनाही ती समजून सांगते. पण त्या दोघी पूजाची एक ऐकत नाही आणि उलट पूजालाच त्या प्रक्रियेमध्ये सामील करून घेतात. आणि नाईलाजाने पूजा सुद्धा त्यांच्या सोबत ती प्रक्रिया करण्यासाठी तयार होते. आता शनिवारचा तो दिवस उजडतो ज्या दिवशी ही क्रिया करण्याचे या तिघींनी ठरवलेले होते. तो दिवस एक पौर्णिमेचा दिवस होता. रीनाने या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आधीच आणून ठेवल्या होत्या आणि आता रात्रीचे 12 वाजले होते. रीनाने सर्व पडदे, खिडक्या आणि दरवाजा बंद करून खोलीच्या मधोमध एक त्रिकोणी चित्र रेखाटले आणि त्यावर ओझा बोर्ड ठेवला. ओझा बोर्डच्या शेजारीच लाल आणि जांभळ्या रंगाच्या मेणबत्त्या पेटवून ठेवल्या
आणि आता त्या तिघीही ओझ्या बोरच्या बाजूला गोल करून बसल्या होत्या. त्यांनी काळ्या कपड्याच्या पट्ट्यांनी एकमेकांचे हात बांधले होते आणि प्रसाद म्हणून रीनाच्या आईला आवडणाऱ्या गोष्टी तिने एका बाजूला आणून ठेवल्या होत्या. आणि आता तो खेळ सुरू झाला होता, ज्याने या तिघींचेही आयुष्य पुन्हा कधी सावरले नाही. रीनाने पूजा आणि वनिताला बजावून सांगितले की जोपर्यंत मी तुम्हाला सांगणार नाही तोपर्यंत तुमच्यापैकी कोणीही डोळे उघडणार नाही, नाहीतर ही क्रिया पूर्णच होऊ शकत नाही. आणि त्या तिघी डोळे बंद करून बसल्या. रीना आता काही मंत्र उच्चारण करू लागली होती. ते मंत्र इंग्लिशमध्ये होते. सुरुवातीला तर काहीच झाले नाही आणि अर्धा तास असाच निघून गेला. पण अर्ध्या तासानंतर खोलीतील वातावरण हळूहळू बदलू लागले. उन्हाळ्याच्या दिवसातही ती खोली पूर्णपणे थंड पडली होती. थंडीने त्या तिघींच्या अंगावरतीही काटा आला होता. दरवाजे खिडक्या तर बंद होत्या, पण तरीही हवेचे झोत इकडून तिकडून पडू लागले होते. आणि या सगळ्यांमुळे पूजाला खूपच भीती वाटू लागली होती. आणि म्हणून तिने डोळे उघडून ती इकडे तिकडे पाहू लागली. आणि इतक्यात शेजारी जळत असणाऱ्या मेणबत्त्या एकदम विझल्या. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मेणबत्त्यांमधून निघणारा तो धूर हवेत विरघळण्याऐवजी तो धूर एकत्र येऊन एक विचित्र आकृती तयार होऊ लागली. ती आकृती खूपच भयानक दिसत होती. त्यामुळे पूजा घाबरून वनिता आणि रीनाच्या हाताला जोरजोरात दाबू लागली. पण रीनाला या गोष्टीचा काहीच फरक पडला नाही. पण वनिताने डोळे उघडले आणि तिने सुद्धा डोळे उघडून ती भयानक आकृती पाहिली. तेव्हा त्या दोघीही खूप घाबरल्या. तिकडे हॉस्टेलच्या बाहेर असणारी कुत्री जोरजोरात भुंकू लागली होती. जणू काही त्यांना ते दिसत होते जे बाकीच्या लोकांना दिसत नव्हते. आणि हळूहळू ती कुत्री हॉस्टेलच्या दारावरती येऊन जोरजोरात भुंकत पंजे मारू लागले. इकडे आतमध्ये रीनाचे शरीर हळूहळू तापू लागले होते. तिचे शरीर जणू काही तापाने फणफणातच होते. आणि एकदम तिने डोळे उघडले, पण ते डोळे रीनाचे नव्हते. डोळे पूर्णपणे पांढरे शुभ्र होते, त्यावर कसलीच बुबळे नव्हती. आणि तिचा चेहरा एखाद्या जळालेल्या चेहऱ्यासारखा दिसू लागला. आणि एकदम एक अचानक घोगऱ्या आणि जाड आवाजात तिने विचारले, कोण आहात तुम्ही? मला इथे कशासाठी बोलवले आहे? तिचा हा अवतार पाहून वनिता आणि पूजा खूप घाबरतात. त्यांच्या डोक्यातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. हातपाय थरथर कापू लागले होते. त्या दोघीही दरवाजा उघडून बाहेर पडून जातात. आणि काही वेळ त्या दोघी बाहेरच थांबतात आणि आता पुढे काय करायचे याचा विचार करू लागतात. काही वेळाने ते पुन्हा खोलीत येऊन पाहतात, तर आता खोलीमध्ये सर्व काही व्यवस्थित होते. रीना पण एकदम व्यवस्थित होती. तिने सर्व लाईटी चालू केल्या होत्या. सर्व पडदे, खिडक्या, दरवाजे आता सर्व काही उघडे होते. आणि ओझा बोर्डही तिने व्यवस्थित उचलून
एका बाजूला ठेवला होता आणि घरातील बाकीची साफसफाई करून ठेवली होती. आता जेव्हा पूजा आणि वनिता रूममध्ये परत येतात तेव्हा रीना त्यांना रागावत म्हणते, तुम्ही दोघे कुठे गेल्या होत्या? आपण माझ्या आईला बोलावण्यासाठी क्रिया करत बसलो होतो ना, मग तुम्ही अशा का पळून गेल्या? वनिता आणि पूजा एकमेकांकडे बघून खुश होतात. त्यांना असे वाटते की सर्व काही ठीक झाले आहे. थोड्या वेळापूर्वी त्यांनी जे काही पाहिले होते ते आता पूर्णपणे व्यवस्थित झाले आहे असे त्यांना वाटले. पण त्यांना हे माहीत नव्हते की आता याच्या पुढे जे काही होणार होते ते यापेक्षाही भयानक आणि अविश्वसनीय होते. आता त्या तिघीही आपापल्या बेडवरती जाऊन झोपी जातात आणि रात्रीच्या जवळपास 3 वाजले होते. पूजाला कशाचा तरी कुजबुजल्याचा आवाज येऊ लागला. ती बेडवरती सुटून बसते आणि इकडे तिकडे पाहू लागली, पण तिला तिथे काहीच दिसले नाही. म्हणून ती पुन्हा झोपते. काही वेळाने पूजाला तो आवाज पुन्हा येतो आणि आता यावेळी तो आवाज थोडा मोठ्याने आणि स्पष्ट येऊ लागला होता. त्यामुळे पूजा पुन्हा उठते आणि रूममधील लाईट चालू करते. आणि जशी पूजा लाईट चालू करते तसे तिच्या समोर जे काही होते ते पाहून तिच्या तोंडातून एक जोराची किंकाळी फुटते आणि तिच्या आवाजाने वनिताही खडबडून जागी होते. वनिता उठून पूजाला काय झाले आहे म्हणून विचारू लागते. तेव्हा पूजा थरथरत्या हातानेच वनिताला काही दाखवू लागते. पूजा ज्या दिशेला हात करते त्या दिशेला वनिताही पाहते आणि समोरील ते दृश्य पाहून वनिताच्या तोंडातून सुद्धा एक किंकाळी फुटते. दोघी ज्या दिशेला पाहत असतात त्या दिशेला रीना पालती मांडी घालून भिंतीच्या दिशेला तोंड करून बसलेली होती. ती स्वतःचीच काहीतरी बडबड करत होती. तिचे डोळे पूर्णपणे सफेद झाले होते. चेहराही जळाल्याप्रमाणे काळा कुट्ट झाला होता. तोंडातून लाळ गळत होती आणि एक भयानक हास्य तिच्या चेहऱ्यावरती होते. हे पाहून दोघीही खूप घाबरल्या आणि त्या दोघी पुन्हा रूमच्या बाहेर पळून जातात. आता त्या दोघींनाही एक गोष्ट कळून चुकली होती की जेव्हापासून त्यांनी ओझाबोरचा तो खेळ खेळला होता तेव्हापासून रीनासोबत काहीतरी विचित्र घडत आहे. ती रात्र त्या दोघींनी रूमच्या बाहेरच काढली आणि सकाळ होताच पुन्हा आपल्या रूममध्ये जातात. पुन्हा तेच आणि पाहतात तर काय, सर्व काही एकदम व्यवस्थित. रीना तयार होऊन कॉलेजला जाण्यासाठी निघलीच होती. जणू काही तिच्यासोबत काहीच घडले नव्हते. रीना कॉलेजला जाताच वनिता आणि पूजा रीनाच्या वडिलांना फोन करून घडलेली सर्व घटना सविस्तर सांगतात. हे ऐकून रीनाच्या वडिलांनाही धक्काच बसतो. रीनाचे वडील त्याच दिवशी येऊन रीनाला आपल्यासोबत घरी घेऊन जातात आणि आता या घटनेला जवळपास 3 महिने उलटून जातात. रीना कशी आहे, घरी गेल्यावरती तिच्यासोबत काय झाले हे वनिता आणि पूजाला ठाऊक नव्हते. आणि बघता बघता आणखीन 2 महिनेही निघून जातात. आता एके दिवशी पूजाच्या मोबाईलवरती रीनाच्या वडिलांचा फोन येतो आणि ते
रीनाच्या लग्नाची बातमी पूजा आणि वनिताला देतात. ते सांगतात की पुढच्याच आठवड्यात रीनाचे लग्न आहे. त्यांच्या मित्राच्या मुलाशीच रीनाचे लग्न ठरले होते आणि लग्न होताच ते जर्मनीलाही जाणार होते. पण त्यांना काय माहीत होते, त्यांचे हे स्वप्न एक स्वप्नच राहणार होते. 1 हप्त्यानंतर वनिता आणि पूजा रीनाच्या लग्नाला जातात. पहिल्यांदा पाहिल्यावर सगळे काही व्यवस्थित वाटत होते, पण सत्य त्यापेक्षाही खूपच भयानक होते. वनिता आणि पूजा जेव्हा लग्नासाठी रीनाच्या घरी जातात तेव्हा रीनाला पाहून त्यांना विश्वासच बसत नाही. कारण रीनाचे वजन खूपच कमी झाले होते. काही महिन्यांपूर्वीच 60 किलो वजनाची जाडजूड असलेली रीना आता फक्त 35 किलोची राहिली होती. तिच्या डोळ्याखाली काळे पडले होते. हातावर आणि चेहऱ्यावरती सुरकुत्या पडू लागल्या होत्या. ती तिच्या वयापेक्षा खूपच वयस्कर दिसू लागली होती. चेहरा काळवंडलेला होता, जणू ती रीना नसून दुसरीच कोणीतरी मुलगी आहे. रीनाचे लग्न व्यवस्थित पार पडले. पूजा आणि वनिता पुन्हा आपल्या हॉस्टेलला निघून येतात आणि आपल्या कॉलेजमध्ये व्यस्त होऊन जातात. पुढे काही महिन्यात त्यांचेही कॉलेज पूर्ण होते आणि आता ते कायमचेच आपापल्या घरी जाणार होते. त्यामुळे पूजा आणि वनिता विचार करतात की आपल्या घरी जाण्या अगोदर एकदा शेवटचे रीनाला भेटून यावे. त्यामुळे ते रीनाच्या वडिलांना फोन करून रीनाबद्दल विचारपूस करतात. तेव्हा रीनाचे वडील सांगतात की रीना सध्या भारतात आणि त्यांच्याच घरी आहे, पण तिला भेटून काहीच फायदा नाही. रीनाच्या वडिलांच्या या वाक्याने त्यांना धक्काच बसतो. पूजाने त्यांना बऱ्याचदा विचारले की काका, तुम्ही असे का बोलत आहात? रीना तर व्यवस्थित आहे ना? पण रीनाच्या वडिलांनी तुम्हीच एकदा येऊन बघा असे म्हणून त्यांनी आपल्या घरी बोलवले. आता वनिता आणि पूजा रीनाच्याही घरी जातात आणि जेव्हा ते रीनाला पाहतात तेव्हा त्यांच्या अंगावरती काटा येतो. कारण आता रीनाच्या अंगात फक्त हाडेच उरली होती. तिला स्वतःला उठताही येत नव्हते आणि ती सतत स्वतःचेच काहीतरी बोलून हसत होती. पूजा आणि वनिताने जेव्हा त्यांना रीनाच्या या परिस्थितीबद्दल विचारतात तेव्हा त्यांनी जे काही सांगितले ते ऐकूनच तुमच्याही अंगावरती काटा येईल. रीनाच्या वडिलांनी सांगितले की रीनाला हॉस्टेलमधून घरी आणले कारण त्यांना रीना अशा अवस्थेत कारण त्यांना वाटले की रीनाला अशा अवस्थेत एकटे सोडणे योग्य नाही. कारण त्या दरम्यानच रीनाची आईही वारली होती. पण घरी आल्यावर ती खूप विचित्र प्रकारे वागत होती. रात्रीचे 3 वाजताच ती उठून घरात एकटी चालत असे, जोरजोरात ओरडत असे, खिडकीतून बाहेर पाहत कोणाशी तरी बोलत असे आणि सारखे विचारत असे की मला इथे कशासाठी बोलवले आहे आणि आता मी तुला माझ्या सोबतच घेऊन जाणार अशी बडबड करत असे. रीनाच्या अशा वागण्यामुळे मी तिला बऱ्याच हॉस्पिटलमध्येही दाखवले, पण तिला कसल्याच गोळ्या औषधांचा फरक पडला नाही. तेव्हा मी तिचे लग्न लावून देण्याचा विचार केला.
आणि माझ्या मित्राला रीनाबद्दल सर्व काही माहीत होते. तेव्हा त्याने त्याच्या मुलाचे लग्न रीनासोबत लावण्याचे ठरवले आणि आम्ही त्या दोघांचे लग्न लावून दिले. आम्हाला वाटले होते कदाचित लग्न झाल्यावर ती या सगळ्यातून बाहेर निघेल, पण लग्नानंतरही या सर्व गोष्टी अशा चालू राहिल्या आणि वैतागून तिच्या नवऱ्याने तिला पुन्हा इथे आणून सोडले. आणि नंतर माझ्या लक्षात आले की रीनाला जे काही झाले आहे ते सायन्स आणि मेडिकलच्या पलीकडे आहे. खरं तर मी एक वकील असल्यामुळे मी अशा गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नव्हतो, पण मला माझ्या मुलीसाठी हे करणे योग्य वाटले. तेव्हा मी जवळच असणाऱ्या एका चर्चमध्ये तिला घेऊन गेलो. तिथे गेल्यावर त्या पाद्रीने रीनावर काही क्रिया केल्या आणि तेव्हा जे सत्य समोर आले ते खूपच भयानक होते. पाद्रीने जेव्हा रीनावरती ती क्रिया केली तेव्हा रीनाच्या आतमधून एक घोगरा आणि जाड आवाजात कोणतरी बोलू लागले. हळूहळू रीनाचा चेहरा एका जळालेल्या बाईच्या चेहऱ्यात बदलला आणि तिने सांगितले की मी रीनाच्या शरीरातून कधीच बाहेर जाणार नाही, कारण मला या शरीरात येण्यासाठी स्वतः रीनाने बोलवले आहे. काही महिन्यांपूर्वी हॉस्टेलमध्ये असताना रीनाने औजा बोर्डचा वापर करून तिच्या आईला बोलावण्यासाठी जी क्रिया केली होती ती क्रिया पूर्णपणे चुकलेली होती आणि तिच्या आईच्या ऐवजी दुसऱ्याच एका आत्म्याने रीनाच्या शरीरात प्रवेश केला होता. त्यामुळे आता रीना या गोष्टीतून वाचेल किंवा नाही याची मला कल्पना नाही, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तिची काळजी घेईल आणि तिला वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. असे म्हणून तिचे वडील जोरजोरात रडू लागले. वनिताने आम्हाला सांगितले की त्या दोघींनी जर त्या दिवशी डोळे उघडले नसते आणि बाहेर पळून गेल्या नसत्या तर आज कदाचित त्यांच्या सोबतही असेच काही झाले असते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.